अगदी 5 ते 10 मिनिटमध्ये बनणारी आणि खायला अतिशय मस्त चविष्ट खमंग अशी लागणारी ताकातली कढी कशी बनवायची, चला तर मग बघूयात या ताकाच्या कढीची रेसिपी। कढी बनवण्यासाठी मी एक भांडं भरून ताक घेतलं होतं। तसेच आपल्याला कढी बनवण्यासाठी सर्वात प्रथम जिरे, मोहरी, कढीपत्ता, ठेचून घेतलेला 8 ते 10 लसणाच्या कुड्या, बारीक चिरलेला 2 हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि वाळलेलं थोडंसं खोबरं मी इथे बारीक करून घेतलं होतं। 1 चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे बेसनचं पीठ घेतलं आहे। सर्वात प्रथम एक मी पातेलं घेऊन त्याच्यामध्ये तेल गरम झालं की जे आपण बारीक करून घेतलेलं वाळलेलं खोबरं आहे ते खोबरं, तसेच जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण याची सर्व फोडणी दिली। हे सर्व छान तेलामध्ये तडतडलं, परतून घेतलं की लसूण अगदी सोनेरी रंगाचा होईपर्यंत हे तेलामध्ये एकसारखं परतून घ्यायचं। आपल्याला जास्त लसूण करपून द्यायचा नाही, फक्त अगदी सोनेरी होईपर्यंतच हे एकसारखं तेलामध्ये छान परतून घ्यायचं। हा सर्व मसाला तेलामध्ये आता एकसारखा परतून झाला आहे। आता याच्यामध्ये आपण ज्या 2 बारीक चिरलेल्या हिरवी मिरच्या आहे त्या हिरव्या मिरच्या देखील तेलामध्येच आता परतून घ्यायच्या। आता याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा हळद घालायची आहे। हळद देखील या मसाल्यासोबत तेलामध्ये एकदा परतून घ्यायची। 1 ते 2 वेळा ती छान परतून घेतली की त्याच्यामध्ये आपण जे 2 ते 3 चमचे बेसनचं पीठ घेतलं होतं ते बेसनचं पीठ टाकायचं। या मसाल्यामध्ये या खोबऱ्याच्या मसाल्यासोबत बेसनचं पीठ देखील आधीच या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। त्यामुळे नंतर कढी खाताना बेसनचा कच्चेपणा लागत नाही आणि अगदी खाताना असं थोडंसं पिठं लागतं ते देखील लागत नाही। म्हणून या मसाल्यासोबतच मी हे सर्व बेसनचं पीठ तेलामध्ये एकसारखं परतून घेतलं। आता आपण जे घेतलेलं ताक आहे ते एकसारखं एखाद्या चमच्याच्या सहाय्याने एकसारखं हलवून घेतलं त्याच्या। आता हे ताक आपल्याला या मसाल्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे। हे सर्व ताक एकाच वेळी मी या मसाल्यामध्ये सर्व ओतून घेतलं आणि आपल्याला अगदी गॅसची फ्लेम स्लो करून हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार आता मीठ आपण टाकून घेतलं, तसेच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर देखील या कढीमध्ये आपण टाकून घेतली। आता हे परत एकदा आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान एकसारखं हलवून घ्यायचं आहे। याला उकळी येऊन द्यायची नाही। या कढीला जर गॅस फ्लेम हाय असली आणि उकळी आली तर कढी फुटण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे ही कढी एकसारखी लागत नाही आणि चवीलाही वेगळी लागते। म्हणून हे आपल्याला एकसारखं असं कंटिन्यू हलवत राहायचं। अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर आपली ही कढी बनवून खायला सर्व करायला अगदी रेडी आहे। तुम्ही बघू शकता आता जसजशी कढी गरम होतीये तसा कढीचा रंग देखील चेंज झालाय। जशी कढी उकळते तसं हळदीचा पिवळसरपणा त्याच्यामध्ये उतरलाय आणि आपली कढी आता मस्त खमंग अशी कढी खाण्यासाठी तयार आहे। गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही कढी खायला अतिशय मस्त लागते। मी देखील ही सिंपल रेसिपी एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मिसेस RYK या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।